नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, समाजरथाचं एक प्रमुख चाक म्हणजे महिला, स्त्री असा आपण जेव्हा तिचा उल्लेख करतो, समाजाच्या स्वास्थ्यासाठी हे दोन्ही चाक व्यवस्थित असणं, समान असणं हे आवश्यक आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा महिलांना सर्व क्षेत्रामध्ये समान संधी मिळणं ही गोष्ट अपेक्षित आहे. आता इथे महिलांना सर्व क्षेत्रामध्ये समान संधी म्हणतो त्यावेळेस आज आपण असंही चित्र बघतो की अनेक क्षेत्रामध्ये महिला आज पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांद्या लावून उभ्या आहेत. पण हे चित्र काही मुठभर शिक्षित स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं. पण आजही आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांच्या बाबतीतलं चित्र हे विदारकच आहे. अशा वेळी अशा घटकाला समाजाच्या समान पातळीवर आणण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या विभागाच्या वतीने अनेक योजना आहेत की ज्या योजनांच्या माध्यमातून अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातील ज्या स्त्रिया आहेत त्यांना समान पातळीवर किंवा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक सहाय्य, आर्थिक मदत केल्या जाते. परंतु इथे गंमत अशी होते की हे ज्या विविध योजना आहेत या योजनांच्या बाबतीमध्ये गरजू स्त्रीपर्यंत या योजना पोहोचत नाहीत किंवा पोहोचल्या तरी नेमकं कुठे जाऊन संपर्क साधायचा आहे, कुठल्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे याविषयीचे प्रश्नचिन्ह तिच्या मनामध्ये असतातच आणि त्याची उत्तरं तिला काही मिळत नाहीत. मंडळी, आजच्या कार्यक्रमातनं आपल्याला त्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी शासकीय ज्या योजना आहेत त्या योजनांच्या संदर्भात. म्हणून आजचा विषय असा आहे महिलांच्या कल्याणासाठी शासकीय योजना, अर्थात महिलांसाठी कल्याणकारी योजना यांच्या संदर्भामध्ये आपण आज सखोल जाणून घेणार आहोत. यावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे श्री शंकररावजी पाटोळे यांना. हे ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर आहेत. सन 2004 पासून शासकीय सेवेमध्ये ते कार्यरत आहेत. सोलापूर, उस्मानाबाद या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. विशेष म्हणजे महिला बचत गटाच्या संदर्भात ते प्रामुख्याने कार्य करत असतात आणि समाज विकास विभागामध्ये देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. तेव्हा त्यांच्याकडनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी, कल्याणासाठी विविध योजना ज्या आहेत शासकीय योजना त्यांच्याविषयीची सखोल माहिती करून घेणार आहोत. तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, थेट आमच्याशी संपर्क साधा या फोन नंबरच्याद्वारे. फोन नंबर असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या एसटीडी कोडचा आपण वापर करू शकता. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे सर. सखीच्या मंचावरनं आमच्या या विषयाचा आम्ही सातत्याने उहापोह करण्याचा प्रयत्न करत असतो आणि गरजू स्त्रीच्या बरोबरीने किंवा तिच्यापर्यंत या योजना पोहोचणं हा आमचा उद्देश असतो. आपण विशेषत्वाने जर बोलायचं झालं सर की शासकीय योजना, तर आपण सुरुवातीला मला वाटतं ग्रामीण भागाकडे वळूयात. कारण ग्रामीण स्त्री म्हटलं की तिच्यापर्यंत या योजना पोहोचणं आणि कुठे जाऊन संपर्क साधायचा आहे, शिक्षित किंवा अशिक्षित स्त्रियांच्या संदर्भामध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत, या सगळ्या बाबतीतला उहापोह करत असताना सुरुवातीला ग्रामीण भागावर जर आपण नजर टाकली तर ग्रामीण भागाचं चित्र कसं आहे सर, त्याच्याविषयी काय सांगता येऊ शकतं? येस मॅडम, केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत अशा विविध कल्याणकारी योजना शासन आपल्याकडे राबवतं. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामधून ग्राम विकास मंत्रालय, त्याचबरोबर महिला आणि बाल विकास, सामाजिक न्याय विकास अशा विविध कल्याणकारी योजना ह्या अनुषंगाने शासनामार्फत राबवण्यात येतात. वास्तविकता ग्रामीण भागामध्ये अशा कल्याणकारी योजना आहेत. त्याचा आपण थोडक्यामध्ये योजना काय आहेत हे आपण थोडंसं पुढे सविस्तर चर्चा करूया. तर आता योजनावाईज आपण पुढे जेव्हा महिलांचं सक्षमीकरण करणे, महिलांना मुख्य प्रवाहात आणणे, आर्थिक दुर्बल घटकातील महिलांचा विकास करणे हा यामागचा खरा आणि मुख्य हेतू आहे. प्रामुख्याने असं दिसतं की ग्रामीण भागामध्ये महिलांचं प्रमाण जे आहे ते शिक्षणामध्ये फार कमी आहे आणि महिलांना त्यामध्ये शिक्षण कमी असल्यामुळं योजनांचा जास्त उत्कृष्टरित्या लाभ घेता येत नाही. त्यामुळे या योजना काय आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत, ह्या जाणून घेणे आवश्यक आहे. तर आपण पहिल्या वन बाय वन आपण योजना पुढे जाऊया. महिला आणि मुलींना व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण देणे ही एक शासनाची महत्त्वाची योजना आहे. यामध्ये महिलांना विविध प्रकारचं तांत्रिक शासकीय आणि निमशासकीय संस्थेमार्फत प्रशिक्षण देतो. यामध्ये विमा एजंट आहे, परिचारिका आहे, वृद्धाची देखभाल आहे, संगणक आहे, संगणक दुरुस्ती आहे, म्युझिक सिस्टम दुरुस्ती आहे, बायोगॅस आहे, फिजिओथेरपी प्रशिक्षण आहे, त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थाचे आहे, फूड प्रोसेसिंग आहे, पॅकेजिंग आहे,
व्यक्तिमत्व विकास आहे, इंग्रजी प्रशिक्षण आहे, त्याचबरोबर अशा विविध प्रकारच्या दुरुस्तीच्या सुद्धा योजना यामधून आपण मोफत पद्धतीने या सर्व महिलांना आपण या माध्यमातून शासन देण्याचा प्रयत्न करते. बरं, घनकचरा व्यवस्थापन आपण इथे उल्लेख मगाशी केला होता बोलता बोलता. मला वाटतं ग्रामीण भागामध्ये तो फार मोठ्या प्रमाणामध्ये सध्या त्याला डिमांड आहे असे आपण म्हणाला होता. त्याबद्दल काय सांगता येऊ शकतं? घनकचरा व्यवस्थापन हा फार मोठा आणि काळाची गरज आहे. स्वच्छ भारत अभियानच्या अनुषंगाने यामध्ये मोठ्या प्रमाणात आता पाऊल उचलत आहे. गव्हर्नमेंट सुद्धा यामध्ये फार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लार्ज पद्धतीने योजना राबवण्याचा प्रयत्न करतोय. तर याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये महिलांकरता ज्या योजना आहेत त्यामध्ये साधारणतः महिलांना बँकेकडून लोन घेऊन त्यामध्ये द्यायचे आहेत आणि या माध्यमातून त्यांना विविध प्रकल्पांतर्गत जसं की जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, या ठिकाणचं त्यांना थेट पद्धतीने कामही आपण त्यामध्ये देतोय. सर, ग्रामीण भाग म्हटलं ना की महिलांचा जास्तीत जास्त जो फोकस असतो तो कृषी किंवा शेती विभागाकडे असतो. म्हणजे विशेषतः आपण जर अशिक्षित महिलांचा जर विचार केला तर मग अशा वेळी त्याच क्षेत्राच्या संदर्भात काही वेगळं प्रशिक्षण आपण जसं रोपवाटिकाच्या संदर्भामध्ये असेल तर असं काही वेगळं प्रशिक्षण पण आपण देता का ग्रामीण? हो, त्याच्यामध्ये सुद्धा आपण देतोय. ग्रामीण विकासाच्या माध्यमातून आपण प्रशिक्षण रोपवाटिकाचे सुद्धा आपण देतोय याच्यामध्ये. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विविध ज्या योजना आहेत, योजनाच्या अनुषंगाने ज्या आवश्यक आहेत ते सर्व प्रकारचं प्रशिक्षण आपण या पद्धतीने मोफत पद्धतीने आपण याच्यामध्ये देतोय. बरं, म्हणजे मला वाटतं आता ग्रामीण भागाचं चित्र बऱ्यापैकी बदललेलं आहे आणि महिला पुढे येऊन आता काम करण्यासाठी इच्छुक झालेल्या आहेत. आपल्याला ते चित्र दिसतंय. तर अशा वेळी हे अशा प्रकारचं शासकीय प्रशिक्षण मोफत त्यांना मिळतंय. मोफत प्रशिक्षण आपण हे संपूर्ण प्रशिक्षण हे मोफत पद्धतीनेच त्यांना देतोय शासनाकडून. सर, आपण दुसऱ्या योजनेकडे वळूयात. मुली आणि महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. यामध्ये कराटे, योगाचे प्रशिक्षण आपण देतो. कोणत्याही वयोगटातील मुली आहेत, या शाळेत जाणाऱ्या, विद्यालयात, महाविद्यालयात जाणाऱ्या मुली आहेत, या मुलींना आणि महिलांना सर्व प्रकारचं प्रशिक्षण आपण मोफत पद्धतीने शासनाच्या माध्यमातून आपण देतोय. सर, आजच्या काळाची गरज आहे, अत्यंत आवश्यक अशी ही योजना आहे. मला वाटतं जास्तीत जास्त महिलांनी त्याचा लाभ घ्यायला हवाय, कारण इथे मोफत प्रशिक्षण आपल्याला कराटेचं देण्यात येणार आहे. पुढची कुठली योजना आहे सर? पुढे महिलांसाठी समुपदेशन केंद्र करणे. यामध्ये कुटुंबातील मारहाण, लैंगिक छळ आणि विविध तऱ्हेने ग्रासलेल्या मानसिकदृष्ट्या ज्या आहेत असंतुलित महिलांचा या माध्यमातून आपण समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून आपण त्यांचा योजनेच्या माध्यमातून विकास करतोय. याच्यामध्ये असं आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाण्याऐवजी त्यांना समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून या सर्व योजना त्या स्टेजवर पूर्ण होतात, संपतात त्या योजना. तर याच्यामध्ये असं आहे की यामध्ये MSWचे विद्यार्थी असतात, त्याचबरोबर वकीलही आपण त्याच्यामध्ये देतोय आणि योग्यरित्या यांना या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून सगळ्या पद्धतीने यांना मदत करतोय आपण. शासनाची सर्वात चांगली ही एक योजना आहे. सर, आपण ह्या सगळ्या ज्या योजना सांगत आहोत या सगळ्या आपण ग्रामीण भागाच्या योजना सांगत आहोत, म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या योजना आहेत का? हो, या सगळ्या जिल्हा परिषद आहेत, त्याचबरोबर महानगरपालिका स्तरावर सुद्धा या योजना चालतात. म्हणजे महिला आणि बालविकास माध्यमातूनही आहेत, ग्रामविकास माध्यमातूनही या योजना आहेत आणि महानगरपालिकेच्या स्तरावर सुद्धा या योजना आहेत. अशा तिन्ही स्तरावर चालणाऱ्या योजना आहेत. माझा इथे एक उपप्रश्न पुढच्या योजनेकडे येण्याआधी मला विचारावा वाटतो सर, की या सगळ्या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल ग्रामीण भागातील एखाद्या महिलेला तर तिने ह्याचा लाभ घेण्यासाठी कुठे संपर्क साधायला? ग्रामपंचायतमध्ये आहे, त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये आहे आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेमध्ये आपण संपर्क करू शकता. याच्यामध्ये महिला विकास अधिकारी आहेत, त्याचबरोबर यामध्ये ग्राम पातळीवर सुद्धा यामध्ये या महिलांच्या विषयात अनुषंगाने ह्या सगळ्या प्रकारचा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि इथून सर्व तुम्हाला उपलब्ध माहिती उपलब्ध. बरं सर, पुढच्या योजनेकडे वळण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. सोनाली दहीफळे आपल्याशी बोलू इच्छिते. काय म्हणते बघूया. शासनाने ज्या योजना राबवल्यात त्या गावखेड्यांपर्यंत पोहोचत नाहीत, त्याला काय कारण आहे? नक्कीच सोनाली. अहमदनगरवरनं प्रश्न केलेला आहे सोनालीने. हा प्रश्न मी मला वाटतं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला विचारला होता की जिथे गरजू स्त्रीपर्यंत या योजना पोहोचतात का? कागदपत्रे आहेत शासनाकडे योजना, हो मॅडम, पण गावापर्यंत ह्या योजना पोहोचवण्यासाठी शासन काय करतं? नाही, नक्कीच शासन यामध्ये 100% प्रयत्न करत आहे. शासनाचाच असा उद्देश आहे की या योजना तळागाळातील आणि आर्थिक दुर्बल महिलांकरता खरा तर हा मुख्य उद्देश आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा एक महत्वाचा इश्यू आहे. तर
या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध मेळावे आयोजित केले जातात. आपल्याकडे पुढे आपण ज्यावेळेस आपण चर्चा करू, मेळाव्यांच्या सुद्धा योजना यामध्ये अंतर्भूत आहेत. गाव स्तरावर सुद्धा आपण मेळावे घेतोय, त्याच्यावर तालुका स्तरावर सुद्धा घेतोय, जिल्हा परिषद स्तरावर सुद्धा आपण यामध्ये मेळावे आयोजित करतोय. म्हणजे जर ज्या अशिक्षित स्त्रिया आहेत सर, त्यांना जर लिहिता वाचता येत नाही, अशा काही स्त्रिया आहेत तर त्यांना वर्तमानपत्रातून येणाऱ्या जाहिराती वाचता आल्या नाही, तरी विविध मेळाव्यांच्या माध्यमातून सहभाग घेऊन त्यांना या योजनांची माहिती मिळू शकते असं आपण सांगतोय. नक्की यामध्ये आपण वर्तमानपत्रात सुद्धा आपण या बाबतीत योजनांचा सखोल आपण तपशील देतोय. बरोबर. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये पॅम्पलेट्स करतोय, होर्डिंग बॅनर्स करतोय, आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं प्रसिद्ध करता येईल या अनुषंगाने आपण सगळा प्रयत्न करतोय. आता त्याचबरोबर प्रभाग त्या गाव स्तरावर किंवा तालुका स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर याचे मोठमोठे आपण मेळावे आयोजित करतोय, आणि मेळाव्याच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या योजना, कल्याणकारी योजना आपण त्यांना देतोय. वा, आणि मला वाटतं आजचा आपला हा कार्यक्रमही त्याच अनुषंगाने आहे सर, की आजच्या कार्यक्रमातून जास्तीत जास्त योजना गरजू स्त्रीपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सर, पुढच्या योजनेकडे आपण वळूयात, कारण ह्या सगळ्याच योजना मला वाटतं एका तासामध्ये आपल्याला बसवणं अशक्य, एवढ्या महिलांसाठी योजना आहेत. खरं तर पुढची योजना कुठली आहे? तालुका स्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे. असं लक्षात आलं शासनाच्या की 8वी ते 10वी, 8वी ते 12वी गावापासूनचं अंतर जास्त आहे आणि तालुक्याला जायला लागतं त्यांना शिकण्याकरता, आणि हॉस्टेलची सोय नाही आहे. तर त्याकरता शासनाने हॉस्टेलची सोय करण्याकरता हॉस्टेलची सोय असावी म्हणून ही एक योजना आपण तिथं आणलेली आहे. मोफत पद्धतीने साधारणतः 2 वर्षापर्यंत यांना मोफत पद्धतीने राहण्याची सोय आहे. तसेच राहण्याची आणि खाण्याची सुद्धा यामध्ये आपण सुलभ पद्धतीने यामध्ये सोय करतोय, व्यवस्था करतोय आपण. नक्कीच. त्यानंतर 10वी आणि 12वी मुलांना संगणक प्रशिक्षण देण्याची योजना आहे. यामध्ये असं आहे की शासनामध्ये निमशासकीय सेवेमध्ये ज्यावेळेस भाग घ्यावा लागतो त्यामध्ये महिलांना संगणकाचे ज्ञान असणे फार आवश्यक आहे. आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे त्यांना संगणक MSCIT म्हणा, डाटा एंट्री म्हणा, त्याचबरोबर छोट्या सॉफ्टवेअर म्हणा, हार्डवेअर म्हणा, अशा प्रकारचं सर्व प्रकारचं प्रशिक्षण आपण या संगणकच्या माध्यमातून महिला आणि मुलींना या योजनेच्या माध्यमातून मोफत देतोय. पण सर, मग या संगणकीय प्रशिक्षणासाठी वयाची मर्यादा काही आहे का? कारण अटी काय आहेत, शर्ती काय आहेत, तेही आपण योजनेच्या बरोबरीने जर सांगितलं तर बरं होईल. येस, यामध्ये आहे की 10वी ते 12वी पास होणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये 10वी ते 12वी पास, किमान 10वी 12वी शिक्षित असणं, आर्थिक मागास असणं अपेक्षित आहे, आणि त्याच्याकडे आधार कार्ड, त्याचबरोबर वास्तव्याचा दाखला, रेशन कार्ड्स वगैरे अशा प्रकारचे त्याचे वास्तव्याचं त्याच गावामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा असणं अपेक्षित आहे. आर्थिक मागास हा एक त्यामधला महत्वाचा पार्ट आहे. आर्थिक मागास दाखवण्यासाठी कुठल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल हे जाणून घेते, पण एक तोपर्यंत थोडं थांबवते. दादरवरनं फोन आहे आपल्याला, श्वेता बोलू इच्छिते. हॅलो. हॅलो मॅडम, नमस्कार. मला हॅलो, नमस्कार. की याच्यामध्ये मुंबई शहरामध्ये योजनेसाठी कुठे कॉन्टॅक्ट करायचा? श्वेता, पुन्हा एकदा सलग प्रश्न विचारा. हॅलो. आता हॅलो मॅडम, विचारा. मॅडम, शहरामध्ये योजना, ह्या योजनेच्या शासनाची योजना आहेत ना, शहरामध्ये कुठे हे करायचं, कुठे कॉन्टॅक्ट करायचं? शहरामध्ये या योजना कुठे करायच्या? आपण शहरी विभागाकडे जाणार आहोत तेव्हा याविषयी माहिती देणारच आहोत. पण तत्पूर्वी श्वेताला आपण काय सांगू शकतो? येस, आता या मॅडम आता दादरमध्ये राहतात असं लक्षात येतं की त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि त्याचबरोबर महिला विकासच्या सुद्धा योजना आहेत, महिला आर्थिक विकास महामंडळ आहेत, यांच्याकडे ते आपण संपर्क करू शकतो. शिवाय मुंबई महापालिकेच्या कल्याणकारी योजना आहेत, यांच्याकडे सुद्धा करू शकता. राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या योजना आहेत, यांच्याकडे सुद्धा आपण संपर्क करू शकता. त्या कार्यालयाकडे, त्या ठिकाणातील नगरपालिका, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद जे काही असेल त्यांच्याकडे जाऊन आपण या योजनांच्या बाबतीमध्ये जी डिटेल माहिती आहे ती माहिती मिळवून घेऊ शकतो. सर, आपण कल्याणकारी योजनांच्या संदर्भामध्ये बोलत होतो. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा आपण आता आढावा घेऊया. येस मॅडम, जिल्हा परिषदकडे ज्या योजना आहेत त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया. यामध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब स्त्रियांना, मुला मुलींना पाळणाघराची योजना आहे. यामध्ये शेतावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत यांना पाळणाघराची आवश्यकता आहे आणि त्यांना डे केअर सेंटरच्या माध्यमातून आपण ही योजना त्यांना प्रोव्हाइड करतोय. ही एक योजना त्याच्यामध्ये. किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर प्रशिक्षणाची योजना आपण या माध्यमातून आपण देतो. आरोग्य आणि कुटुंब नियोजनाबाबतची ही योजना आहे. तर मुलं आणि मुलींना याबाबत सर्व संपूर्ण ज्ञान होणे अपेक्षित आहे. त्यावर किशोरवयीन मुलींना या लैंगिक समस्याबाबत सुद्धा या माध्यमातून आपण योजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. मुलींना कायदेविषयक, विधिविषयक सल्ला देणे ही एक महत्वाची योजना या माध्यमातून आपण देतोय. मुलींना, महिलांना त्यांचे कायदेविषयक अधिकार काय आहेत, त्याचबरोबर हुंड्याविषयक कायदे आहेत, स्त्रीधन कायदे आहेत,
मालमत्ता अधिकार जे आहेत, त्याचबरोबर वारसा हक्क आहे, लग्न आहे, घटस्फोट आहेत, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या गोष्टी आपण या माध्यमातून आपण देतोय. तर या माध्यमातून आपण कायदेविषयक सल्ला जे आहे या अनुषंगाने आपण ही योजना घेतलेली आहे. पुढे अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत, असं लक्षात आलं की अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत आपल्याकडे जास्त चणचण भासते आहे. तर या अनुषंगाने शासनाने सुद्धा अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारतीची योजना या अनुषंगाने घेतलेली आहे. एक महत्त्वाची योजना महिला आणि बालविकास माध्यमातून सुद्धा घेतलेली आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामध्ये काम करणाऱ्या महिला प्रतिनिधी आहेत, यांचा एक अभ्यास सहल दौरा आपण करतोय की इतर ठिकाणी कसं काम केलं जातं, जिल्ह्यामध्ये काम कसं होतं, त्याचबरोबर राज्यामध्ये इतर ठिकाणी कसं काम केलं जातं, इतर जिल्हा परिषदमध्ये किंवा महानगरपालिकामध्ये शासन स्तरावर कसं काम केलं जातं, या अनुषंगाने सुद्धा ही योजना फार महत्त्वाची मला वाटतं आहे. ही योजना आजच्या काळामध्ये फारच उपयुक्त आहे, कारण ग्रामीण भागातनं महिला या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात येत आहेत सर, परंतु नेमकं काम कसं करायचं, कार्य कसं करायचं याची विषयीची माहिती नसते. तर अशा सहलीच्या माध्यमातून हसत खेळत मला वाटतं महिला त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. हा एक त्यांचा फार आवडता विषय आहे आणि या माध्यमातून काय होतं की त्यांना इतर ठिकाणी कसं काम केलं जातं या योजनेच्या माध्यमातून त्यांना पूर्ण याच्या बाबतीत माहिती मिळते. पंचायत राज संस्थांमध्ये महिला लोकप्रतिनिधी आहेत, यांचे हक्क काय आहेत, कायदे काय आहेत, त्यांना त्यांच्या पंचायत समितीच्या बैठकीमध्ये त्यांना कोणते आपल्या नागरिकांचे प्रश्न उपस्थित करायचे आहेत, या अनुषंगाने सुद्धा हा एक महत्त्वाचा विषय आहे. या बाबतीत सुद्धा त्यांना एक प्रशिक्षण दिलं जातं लोकप्रतिनिधींना. उदाहरणार्थ जनरल बॉडी आहे, जनरल बॉडीमध्ये आपले प्रश्न कसे उपस्थित करायचे, नागरिकांचे प्रश्न कसे उपस्थित करायचे, या अनुषंगाने सुद्धा त्यांना फ्री आपण प्रशिक्षण देतोय. ही योजना शासनाने आपण घेतलेली आहे. आदर्श अंगणवाडी आणि बालवाडी सेविकांना पुरस्कार आहे. यामध्ये आदर्श अंगणवाडी आणि बालवाडी सेविकामध्ये ज्या उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आहेत, बालवाडी सेविका आहेत, यांना सुद्धा पुरस्कार या माध्यमातून आपण देण्याची प्रोव्हिजन या शासनाच्या योजनेच्या माध्यमातून आहे. त्याबरोबर कुपोषित मुलांसाठी किंवा त्याच्या गरोदर महिला या स्तनदा मातासाठी सुद्धा ही योजना आपण घेतोय. की बऱ्याचदा असं दिसून येते की ग्रामीण भागामध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामध्ये ज्या स्तनदा माता आहेत यांना उत्कृष्ट पद्धतीने पोषणाचा आहार आपण इथं सप्लिमेंटरी दिलं जातं. त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिशन सप्लिमेंटरी सिरप सुद्धा आपण यामध्ये देतोय. दूध देतो, अंडी देतो, त्याचबरोबर सिरप आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा या माध्यमातून देतो, जेणेकरून मुलांचा ज्यावेळेस जन्म होईल तर किमान त्याचं वजन जे आहे 2.5 किलो असणं अपेक्षित आहे. या अनुषंगाने आपण त्यांना पूर्ण सप्लिमेंटरी या अनुषंगाने देतोय. अंगणवाडी बालवाड्यांना साहित्य सुद्धा देण्याची योजना यामध्ये आहे. साधारणतः याच्यामध्ये जे शैक्षणिक साहित्य आहेत, वजनकाटे आहेत, त्याचबरोबर जलशुद्धीकरण आहे, त्याचबरोबर इतर जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, शैक्षणिक तक्ते आहेत, या अनुषंगाने आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करतोय. नक्कीच सर. मला वाटतं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना आहेत ज्यांचा लाभ स्त्रिया घेऊ शकतात. त्यांच्याविषयी अधिक सखोल माहिती घेणार आहे आपल्याला पुण्यावरनं दीप्ती नाईक यांचा फोन आहे. ते काय म्हणतात बघूया. हॅलो. हॅलो मॅडम, दोघांना पण नमस्कार. माझा नमस्कार. माझं म्हणजे आता आमच्या इथं बचत गटाचं कॉम्प्युटर इथे शिकून आम्हाला टॅली शिकून आम्हाला, तर आता आम्हाला स्वतःला बिझनेस सुरू करायचा आहे अकाउंटिंग साठी. तर आम्हाला लोन वगैरे भेटू शकतो का गव्हर्नमेंट तर्फे, म्हणजे महिलांकरता असं म्हणजे बिलकुल 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 नक्कीच. याच्यामध्ये बचत गटांची संकल्पना फार महत्त्वाची आहे. शासनाने ही रुजू घातलेली मोठी संकल्पना आहे की आपल्याच भागातील 10 ते 15 महिला एकत्रीकरण आल्यानंतर याच्या माध्यमातून आपण बचत गट सुरू करतोय आणि राष्ट्रीयकृत किंवा कोणत्याही बँकेमध्ये आपण हा बचत गटाचा अकाउंट्स ओपन करून त्या माध्यमातून आपण करतोय. याच्यामध्ये असं आहे की 10 ते 15 महिला एकत्र आल्यानंतर बँकेत अकाउंट काढल्यानंतर साधारणतः त्यांना व्यवसाय काय करायचा आहे, ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. तर व्यवसाय जो काय करायचा आहे त्याच्यामध्ये साधारणतः 6% 7% पर्यंत आपण मिनिमम बँकेच्या माध्यमातून आपण त्यांना लोन प्रोव्हाइड करतोय. शिवाय महानगरपालिका हे आता पुणे महापालिकेमध्ये आहेत, पुणे महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून सुद्धा योजनेचा यांना लाभ घेता येईल आणि त्याच्यामधून सुद्धा त्यांना अनुदान यांच्यामध्ये उपलब्ध होईल. मला वाटतं बचत गटाच्या माध्यमातून महिला आता आर्थिक सबलीकरण करून घेण्याच्याकडे त्यांचा कल खूप वाढलेला आहे सर. या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल या सर्वच ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत केल्या जाते आता. तर त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेणं आणि तिथपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे महिलांसाठी असं म्हणता येऊ शकतं. सर, आपण आता ज्या जिल्हा परिषदेच्या अनेक योजना आम्हाला सांगितल्या ज्याच्यामध्ये मुलांच्या शिक्षणाचा पण विचार केला गेलेला आहे, अशिक्षित महिलांसाठी देखील रोजगाराचे विविध प्रशिक्षण आपण मोफत त्या
त्या महिलांना देता किंवा गरोदर स्त्रीचा देखील विचार करण्यात आलेला आहे. Yes. या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा सर की यासाठी कुठे संपर्क साधायचा आणि कुठल्या कुठल्या कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. येस, यामध्ये आर्थिक दुर्बल असण्याचं आपल्याला एक महत्त्वाचा इश्यू आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्रामीण भागामध्ये साधारणतः 95,000 पर्यंत उत्पन्नाची मर्यादा निश्चित केलेली आहे शासनाने. अच्छा, हां. आणि शहरी भागामध्ये 1,10,000 रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे. अच्छा. आर्थिक दुर्बल घटकातील असावा. ज्या भागात आपण वास्तव्य करत आहात त्या भागातील आपल्याला वास्तव्याचे पुरावे आपल्याला सादर करायचे रहिवासी आहेत. प्रमाणपत्र. रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला द्यायचे आहेत. उदाहरणार्थ रेशन कार्ड आहे, पासपोर्ट आहे किंवा तुम्हाला इतर गोष्टी तुमच्या वास्तव्यात आधार कार्ड आहेत, या तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करायचे आहेत. तुम्हाला 2 फोटोज द्यायचे आहेत त्याच्यामध्ये. आणि तालुका स्तरावर गाव स्तरावर आणि जिल्हा स्तरावर सुद्धा अशा प्रकारचे विविध कार्यालय आपल्या महिला बाल विकासाचे आहेत. या ठिकाणी आपण संपर्क साधायचा आहे. या योजनेचा लाभ आपल्याला निश्चित दिला जाईल. नक्कीच सर. ठाण्यावरनं संगीता आपल्याला बोलतायत, काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो. हां, हॅलो, मी पडग्यावरनं संगीता रामदळणे बोलते. बोला. हां, बोला. जिल्ह्यातून बोलते. हां, बोला. हा, तर माझा प्रश्न असा आहे की पडग्याला ही ग्रामपंचायत मध्ये ही योजना राबवली जाऊ शकते का? कुठल्या योजनेच्या बाबतीत बोलताय संगीता? एक महिलांसाठी योजना. मी सुशिक्षित बेकार आहे ना, हां, माझं बरोबर काही आहे. काम नाहीये. माझं वय 50-51 आहे. आपण निश्चित आपण याच्या माध्यमातून आपण तुम्हाला योजनेचा लाभ या शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे. आपण पडग्यामध्ये आहात तर तिथं महिला आणि बालविकास विभागाच्या योजना आपल्यापर्यंत आहेत. महिला बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत, त्यांच्याकडे आपण संपर्क साधल्यास आपल्याकडे या योजनेचा लाभ निश्चित मिळेल. या सगळ्या योजना ह्या ग्रामीण स्तरावरच्याच आहेत. यापैकी कुठलीही योजना आपल्याला जर यामध्ये आवडली तर आपण निश्चित या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता. नक्कीच सर. आहे त्या ठिकाणी मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन नेमकं कोणाशी संपर्क साधायचा हा जो एक प्रश्न आहे आणि हा जो गोंधळ आहे, हा गोंधळ मला वाटतं महिलांच्या बाबतीत दूर होणं फार आवश्यक आहे आणि तोच आपण आजच्या कार्यक्रमातून करण्याचा प्रयत्न करतो. निश्चित. त्यांचा जो प्रश्न होता ना की मला रोजगार नाहीये, अशा प्रकारचा प्रश्न अनेक महिलांचा असू शकतात. बिलकुल. तर नेमकं काय करायचं, तर तिथे जाऊन कोणी असं त्यांना सल्ला, विशिष्ट प्रकारचा सल्ला देऊ शकतं का? निश्चित. याच्यामध्ये असं आहे की शासनाच्या ज्या योजना आता जी आपण चर्चा केलेल्या आहेत त्या चर्चेच्या अनुषंगाने या योजनामध्ये ग्रामीण स्तरावर सुद्धा, गाव स्तरावर, तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर या योजनेच्या अनुषंगाने विविध अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत. महिला आणि बालकल्याणच्या माध्यमातून या योजना उपलब्ध आहेत. या योजना आपल्याकडे उपलब्ध सहजरित्या होतील. त्याचबरोबर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुद्धा कल्याणकारी योजना आहेत. या ग्रामस्तरावर सुद्धा हे मोठ्या प्रमाणात काम करतात. प्रामुख्याने बचत गटाचं काम यांचं फार मोठ्या प्रमाणात आहे. या अनुषंगाने आपल्याला त्यांच्याकडे सुद्धा संपर्क साधता येईल आणि या माध्यमातून आपल्याला निश्चित योजनेचा लाभ आपल्याला दिला जाईल. अगदी सर. मला वाटतं महिलांना विविध साहित्य पुरवण्याची देखील योजना आहे, त्या संदर्भात थोडक्यात काय सांगता येईल शकतं सर? येस, याच्यामध्ये असं आहे की इंधनाचा या महिलांना विविध साहित्य उपलब्ध करून देणे. उदाहरणार्थ पत्रावळी मशीन, शेवाई मशीन आहे, शिलाई मशीन सुद्धा आहे. त्याचबरोबर सुधारित चुली, महिलांना धूर होऊ नये म्हणून सुधारित चुली सुद्धा आपण याच्यामधून माध्यमातून देतोय. दारिद्र्य रेषेखालील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना या योजनेचा निश्चित लाभ शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. नक्कीच सर. मला वाटतं आपण जिल्हा परिषदेच्या स्तरावर ज्या ज्या योजना आहेत त्यांचा बऱ्यापैकी आढावा घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे. मला वाटतं महिलांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला हवाय. सर, या सगळ्या योजना आपण जेव्हा जिल्हा पातळीवर म्हणतोय किंवा ग्रामीण स्तरावर म्हणतोय, महानगरपालिका, जसं आता आपल्याला ठाण्यावरनं फोन आलेला होता, मला वाटतं ठाण्याच्या महानगरपालिकेने नुकत्याच बऱ्याच योजना महिलांसाठी खुल्या करून दिलेल्या आहेत. त्याही विषयी माहिती या कार्यक्रमात आम्ही देणार आहोत. पण महानगरपालिकेच्या स्तरावर जर आपण योजनांचा विचार केला तर त्या कुठल्या कुठल्या योजना आहेत? महानगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. शासनाने नगरविकास विभागाने सुद्धा शासन निर्णय वेळोवेळी काढलेले आहेत. साधारणतः 2006, 2010 आणि 2011च्या शासन निर्णयाप्रमाणे एक धोरण निश्चित करून महानगरपालिकेला संपूर्ण दिलेले आहेत. त्या योजना साधारणतः 29 प्रकारच्या योजना आहेत. त्या प्रत्येक महापालिकेने आपली आर्थिक परिस्थिती आणि महापालिकेच्या ज्या उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या साधारणतः 5% निधी, महसूल उत्पन्नाच्या 5% निधी या योजनेसाठी खर्च करावा असे शासनाचे सुद्धा निर्बंध आहेत. म्हणजे प्रत्येक महानगरपालिकेला हे बंधनकारक आहे की त्याचा जो महसूल आहे त्याच्या 5% निधी हा या योजनेसाठी आपल्याला निश्चित या योजनेसाठी आपल्याला खर्च करायचा आहे, जेणेकरून शहरी भागातील जेवढ्या महिला आहेत, महानगरपालिका क्षेत्रातील राहणाऱ्या जेवढ्या महिला आहेत त्या सर्व महिलांचं यामध्ये सबलीकरण होईल.
त्यांचा विकास होईल आणि त्यांना आर्थिक स्तर त्यांचा उंचावला जाईल. मुख्य प्रवाहात आणणे हा एक महत्त्वाचा इश्यू यामध्ये आहे. हो. साधारणतः योजना काय आहेत आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊया आपण. मुली आणि महिलांना विविध तांत्रिक प्रशिक्षण देणे, जसं की जिल्हा परिषद ह्या विविध प्रकारचं तांत्रिक प्रशिक्षण जे देतं, त्याचप्रमाणे 14 वर्ष वयापासून आपण सर्व महिलांना आपण यामध्ये मुलींना विविध प्रकारचं तांत्रिक प्रशिक्षण मागेल ते प्रशिक्षण आपण यामध्ये उपलब्ध करून देतोय. उदाहरणार्थ रिसेप्शनिस्ट आहे तेही आपण देतो त्याच्यामध्ये, मॉल्समध्ये आहेत मॉलमध्ये करणाऱ्या महिलांना तेही आपण उपलब्ध करून देतोय. त्याचबरोबर मॉलमध्ये काम करण्यासाठीचं प्रशिक्षण आपण देताय त्यांना. येस, मॉलमध्ये काम करणाऱ्या कसं काम केलं जातं या पद्धतीचंही प्रशिक्षण या माध्यमातून आपण देतोय. अशा प्रकारचं सर्व तांत्रिक प्रशिक्षण या माध्यमातून आपण उपलब्ध करून देतोय. ही योजना फ्रीमध्ये त्यांना आपण उपलब्ध करतोय. पुढे लहान मुलांना पाळणाघर चालवणे, लहान मुलांना शहरामध्ये महिलांना बहुतांश ठिकाणी शहरामध्ये काम करावं जावं लागतं. त्यामुळे महिलांना या माध्यमातून आपण पाळणाघराची योजना आहे, पाळणाघराच्या माध्यमातून यांचा विकास केला जातो आणि महिलांना या ठिकाणी दिलं जातं. ही एक महत्त्वाची योजना या माध्यमातून आपण घेतली जाते. पुढे बालवाडी महिलांना लोकप्रतिनिधींसाठी सुद्धा कामकाजाच्या बाबतीत प्रशिक्षण किंवा सहल आयोजित करणे ही एक महत्त्वाची योजना याच्यामध्ये आहे. जसं ग्रामीण भागामध्ये आहे तसंच महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा बालवाडी किंवा लोकप्रतिनिधींचं आहे. दारिद्र्यरेषेखालील मुलांचे शैक्षणिक किंवा गळतीचं प्रमाण कमी व्हावं म्हणून त्यांना सुद्धा या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन निधी दिला जातो. याच्यामध्ये कसं आहे की साधारणतः 1ली ते 7वी 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवतात, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पाठवतात किंवा शासनाच्या कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाठवतात. यांचं गळतीचं प्रमाण कमी व्हावं म्हणून यांना विशिष्ट पद्धतीनं प्रोत्साहन भत्ता आपण दिला जातो. अरे वा, सर, हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे की मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना जर काही प्रोत्साहन भत्ता मिळाला तर मुलांची संख्या जी आहे ती वाढत राहील. याविषयी माहिती घेणार आहे सर. दहिसरवरनं पंकज आपल्याला बोलतायत. काय म्हणतात बघूयात. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की वाढत्या शहरीकरणामध्ये शहरांमध्ये दत्तक वस्ती योजना ही राबवली जाते, तर त्याच्यामध्ये महिलांसाठी कशा पद्धतीने त्या योजना राबवण्यासाठी मदत केली जाते आणि महिला बचत गटांना त्याचा कसा फायदा होतो? डेफिनेटली, नक्कीच. आता असं झालेलं आहे की शासनाकडल्या ज्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बचत गटांना फार मोठं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. याच्यामध्ये असं आहे की साधारणतः बचत गटाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे विविध प्रकारचे ठेके, काही ठेके जे आहेत ते 15% डायरेक्ट पद्धतीने त्यांना दिले जातात, जे निविदा न मागवता किंवा निविदेचा जो दर आहे त्याप्रमाणे यांना सुद्धा दिले जातात. त्याच्यामध्ये दत्तक वस्तीमध्ये सुद्धा आपण महत्त्वाच्या ज्या कल्याणकारी इतर बाबी करायच्या आहेत त्या अनुषंगाने महिलांचा यामध्ये सहभाग घेतला जाईल. त्याच्यामध्ये असं आहे की साधारणतः त्या वस्तीत राहणारे जेवढे बचत गट आहेत त्या वस्तीत राहणाऱ्या सर्व बचत गटांचा आपण एकसंघ करतो आणि फेडरेशन तयार करतो. फेडरेशनच्या माध्यमातून आपण या सर्व महिलांना या वस्ती स्तरावर ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याचबरोबर कुठले उपक्रम आहेत नवीन घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळा संपूर्ण प्रयत्न बचत गटांच्या माध्यमातून आपण यामध्ये करतो. त्यामध्ये महिलांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर आहे सर, आवश्यक आहे. कारण ह्या सगळ्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी जास्तीत जास्त येऊन या योजनांचा लाभ घेणं ही यामागची मला वाटतं अपेक्षित गोष्ट आहे. साधारणतः 29 योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून आहेत. महानगरपालिका, नगरपालिका यांनी राबवायच्या आहेत. साधारणतः 10वी आणि 12वी मध्ये जे उत्तीर्ण होतात, अगदी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात, यांचा सुद्धा गौरव करण्याची योजना या माध्यमातून महिला आणि बालविकासच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे. फार महत्त्वाची योजना आहे. मुलांमध्ये शिक्षणाचं गोडीचं प्रमाण वाढावं, त्याचबरोबर इतर मध्ये सुद्धा याचा प्रचार व्हावा म्हणून 10वी आणि 12वी मध्ये जे उत्कृष्ट गुण मिळून आलेले आहेत त्यांचा सत्कार यामध्ये आपण करतो. ही एक महत्त्वाची योजना आहे. त्याचबरोबर मुली आणि मुलींना शाळेमध्ये जे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये स्वसंरक्षणासाठी आपण कराटेचे प्रशिक्षण या माध्यमातून मोफत देतोय. महापालिका शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, मुली आहेत, त्या मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटेचं प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून आपण एक देतोय. म्हणजे आर्थिक आपण सबलीकरण तर करतोच सर, पण एकूणच आजच्या काळामध्ये महिलांना ज्या ज्या गोष्टी येणं आवश्यक आहे असं जे वाटतंय त्या पण गोष्टी आपण त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून देतो. पुढे आणखी योजना अशी आहे की योगा आणि प्राणायामचं सुद्धा आपण प्रशिक्षण आपण देतो की वाढता ताण आणि ह्या शहरीकरणाची मोठमोठ्या समस्या यामधून आपल्याला थोडंसं हे मिळावं, सुख मिळावं याकरता योगा आणि प्राणायामचं सुद्धा प्रशिक्षण आपण या योजनेच्या माध्यमातून आपण मुली आणि महिलांना मोफत पद्धतीने. इथे वयाची कुठलीही अट नाही. इथे वयाची कोणतीही अट नाहीये मॅडम. त्याचबरोबर आहे की मुलींच्या शाळेत विविध क्रीडा स्पर्धा ज्या आहेत, विविध क्रीडा स्पर्धा आपण यामध्ये आयोजित करतोय. यामध्ये उदाहरणार्थ कबड्डी आहे, खो खो आहे, त्याचबरोबर
कोणत्याही प्रकारच्या विविध कल्याणकारी ज्या आहेत त्या स्पर्धाच्या अनुषंगाने आपण आयोजन करतो आणि मोफत पद्धतीने ह्या मुली आणि महिलांना आपण त्याच्यामध्ये भाग घेतोय, जेणेकरून स्पोर्ट्सचं त्यांना जास्त आवड निर्माण व्हावी, हा उद्देश आहे. त्याच्याचबरोबर बालोद्यानी आणि महिलांसाठी क्रीडा केंद्र उभारणे, हे शासनामार्फत आपण क्रीडा केंद्र सुद्धा उभारणी करतोय, हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये उद्देश आहे. महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करणे, त्याच गरजू महिलांसाठी वसतिगृह बांधणे. ज्या महिला शहरीकरणामध्ये आहेत, शहरामध्ये आहेत, त्यांना वसतिगृहाची फार आवश्यकता आहे, तर यांना मोफत पद्धतीने 2 वर्षापर्यंत यांना राहता येईल अशा प्रकारचं वसतिगृह आपण यांना उपलब्ध करून देतो. इथे थोडंसं थांबवते. परित्यक्ता किंवा विधवा ज्या महिला आहेत त्यांच्या संदर्भामध्ये असा वसतिगृहाचा विशेष काही विचार करण्यात येतो का, किंवा असं काही आहे का, शासनाच्या मार्फत चालवलं जातं का? निश्चित यामध्ये असं आहे की शासनाकडनं या मुळात या आर्थिक दुर्बल घटकातील निराधार, परित्यक्त्या आणि विधवा ज्या महिला आहेत यांच्याकरता सुद्धा राहण्याची व्यवस्था याच्यामध्ये आहे. साधारणतः 2 वर्षापर्यंत मोफत यांना राहता येईल अशा प्रकारच्या ह्या वसतिगृहाची सुद्धा योजना शासनाने इम्प्लिमेंट करण्याचा हे केलेला आहे. बचत गटांसाठी विविध वस्तू आणि जे माल आहे ते आपण साधारणतः विक्री करण्यासाठी विक्री केंद्र उभारणे ही एक महत्वाची योजना आपण इथं शासनाची आहे. महिलांनी ज्या विविध ज्या वस्तू तयार करतात ह्याची विक्री करण्यासाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाहीये, तर बाजारपेठ देण्याकरता ही एक महत्वाची योजना आखलेली आहे. मला वाटतं बचत गटाच्या महिलांच्या समोर हा एक फार प्रमुख प्रश्न आहे सर. कारण काय होतं की बचत गटाच्या माध्यमातून एखादं प्रोडक्ट निर्माण केलं जातं, परंतु ते एखाद्या विशिष्ट प्रदर्शनाच्या, म्हणजे तेही शासकीय प्रदर्शनांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं, पण कायमस्वरूपी असं त्यांच्यासाठी एखादं कुठलं तरी बाजारपेठ उपलब्ध करून देणं ही महत्वाची आणि काळाची गरज आहे. नक्कीच याच्यामध्ये असं आहे की साधारणतः शासनाने पुन्हा एक महिला आणि बालकल्याणच्या माध्यमातून योजना आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की महानगरपालिका स्तरावर ज्या इमारती आहेत त्या इमारतीचा वापर महिला करता देण्यात यावा. महिलांचा त्यामध्ये ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तू विक्री आणि प्रदर्शनाकरता भरवाव्यात. मोठमोठे त्यांच्या अनुषंगाने त्या इमारतीमध्ये कार्यक्रम आयोजित करावे, त्यांना संघटित करावं, त्याच्यामध्ये सर्वांची महिलांमध्ये एकरूपता व्हावी, बचत गटांचं महत्त्व द्यावं, ह्या सगळ्या विविध याच्यामध्ये उपक्रम राबवले जातात. कायमस्वरूपी बाजारपेठ निर्माण व्हावी, कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा एक महत्वाचा आहे. मधल्या पिरियडमध्ये सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेच्या माध्यमातून आधार केंद्र सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश होते. त्याप्रमाणे सर्व राज्यामध्ये आधार केंद्राची सुद्धा संकल्पना राबवली होती. यामध्ये महिला दारिद्र्यरेषेखाली ज्या महिला आहेत यांनी तयार केलेल्या वस्तू आणि ज्या वस्तू आहेत किंवा जो माल आहे तो या आधार केंद्रामध्ये आणून द्यायचा आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं भाडं वगैरे त्यांना द्यायचं नाही. साधारणतः आधार केंद्राला मध्ये ते उपलब्ध केल्यानंतर त्या वस्तू ज्या विक्री केल्या, जसं मॉलमध्ये आपण वस्तू आणून ठेवतोय अशाच प्रकारचे आधार केंद्रामध्ये वस्तू आणून ठेवायचे आहेत आणि ते प्रदर्शन म्हणून मांडायचे आहेत. ते विक्री केल्यानंतर त्या महिलांना किंवा त्या बचत गटांना त्याचा लाभ मिळणार, नक्कीच त्याचे पैसे मिळणार. नक्की सर. पुढच्या योजनेकडे जाण्यापूर्वी पुण्यावरनं वैशाली बाणेकर आपल्याला बोलू इच्छिते. काय म्हणतात ते बघूया. हॅलो. हा बोला. मी वैशाली किसन बाणेकर बोलते, पुण्यावरून, मुळशी तालुका. मला ते आता सर सांगत होते ना की जे बचत गट चालू आहे, म्हणजे माझा स्वतःचा बचत गट 10-15 वर्ष झालं चालू आहे, तर त्याच्यानंतर ते सर म्हणतात की फेडरेशन किंवा आपल्याला काही योजनेचे लाभ घेऊ शकतो, त्यातनं मला काही करता येईल का, असं काही माहिती देऊ शकता का? बरं. कशा प्रकारचा आपण बचत गट आहे आपला वैशाली? आम्ही 15 जणींनी मिळून 100-100 रुपयाचे बचत गट चालू केलेले आहेत. बरं. तर असे माझे 7-8 गट आहेत. बरं. मग त्यातनं मी वेगवेगळ्या योजना राबवते, म्हणजे माझ्या परीने जे होतील ते. शासकीय नाही योजना राबवले मी अजून काही. बरं. म्हणजे आम्हाला जे व्याज मिळतं, सेवा शुल्क मिळतं, त्यातनं आम्ही सोनं करणं किंवा फिरायला जाणं किंवा मदत करणं हे सर्व करतो. नक्कीच. वैशालींच्या निमित्ताने हा प्रश्नाचं उत्तर घेताना आणखी एक उपप्रश्न करून मला जोडून विचारावं असं वाटतं. एका महिला किती बचत गटांमध्ये सहभाग घेऊ शकते, हाही प्रश्नाचं उत्तर द्यावं. वैशाली मॅडम, आपलं अभिनंदन की आपण बचत गट एवढे सगळे राबवत आहोत, उत्कृष्ट पद्धतीने राबवत आहे, आपलं अभिनंदन आहे. साधारणतः एका महिलेला एकाच बचत गटामध्ये कार्य करायचं आहे. त्याचा उद्देश असा आहे की महिला बचत गटाच्या माध्यमातून 10 ते 15 महिला एकत्रीकरण व्हायचं आहे, एकत्र यायचं आहे आणि त्या महिलांमध्ये आपण जबाबदारी, फार महत्त्वाची जबाबदारी की आपली मुलं त्याच भागामधले, की याच्या शिक्षणाचा खर्च म्हणा किंवा आपलं सक्षमीकरण करणं महिलांचं म्हणा, उद्योग करणे म्हणा,
आणि हा एक या माध्यमातून आपल्याला पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये बँकेकडून तुम्हाला 7% सुद्धा लोन दिलं जाणार आहे. शिवाय ज्या तुम्ही पुण्यामध्ये राहताय, पुणे महापालिकेच्या वतीने सुद्धा महिला बचत गटाच्या योजना आहेत, त्याच्यामध्ये साधारणतः महिला बालकल्याणच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला यामध्ये अनुदान मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. महिला आणि बाल विकास विभागाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला यामध्ये निश्चित लाभ मिळणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या तुम्हाला या व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला शासन किंवा महानगरपालिका तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे. या सगळ्या प्रकारचा तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येईल. नक्कीच सर. आपल्या पुढच्या योजनेकडे आपण वळूयात, कारण 29 योजना आहेत. मला वाटतं जास्तीत जास्त योजना महिलांपर्यंत पोहोचावा असा आपला उद्देश आहे. काय सांगता येईल सर? येस मॅडम, पुढची अशी योजना आहे की महिलांसाठी ज्या बाजार संकल्पना आहेत किंवा सहकारी तत्वावर व्यवसाय करता यावा यासाठी या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन सुद्धा आपण या योजनेच्या माध्यमातून घेतोय. की उदाहरणार्थ जर व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसाय करण्यासाठी जे तज्ज्ञ आहेत, ॲग्रिकल्चरमध्ये असेल तर ॲग्रिकल्चरचे तज्ज्ञ अधिकारी त्याच्यामध्ये आपण अंतर्भाव करतो. पॅकेजिंग करायचं आहे तर पॅकेजिंग कसं केलं जातं, वस्तू तयार करायच्या आहेत, वस्तू तयार उदाहरणार्थ अगरबत्ती तयार करणे आहे किंवा एखादी पाण्याची बॉटल तयार करायची आहे त्यांना, किंवा मासळीचा व्यवसाय करायचा आहे, तर त्या क्षेत्रातील जे एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ आहेत, त्या लोकांना यामध्ये अंतर्भाव केला जातो आणि त्यांच्या माध्यमातून ह्या बचत गटांना या प्रकारचं आपण ट्रेनिंग देतोय. मोफत पद्धतीने हे सुद्धा प्रशिक्षण आहे. या अनुषंगाने असं आहे की त्यांना व्यवसाय करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण व्हावी, यशस्वी व्यवसाय त्या करू शकतात पुढे. येस, हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. महिलांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करणे हा एक त्याच्या मागचा, जसं की जिल्हा परिषदमध्ये समुपदेशन केंद्र आहेत, त्याचबरोबर कुटुंबातील मारहाण, लैंगिक छळ आणि इतर जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून पूर्ण सोडवले जातात. कडे जाण्यासाठी महिला ज्या धजावत नाही त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला मार्ग आहे. हा एक फार मोफतपणे समुपदेशनाची सोय उपलब्ध. येस. या ठिकाणी मोफत पद्धतीने आपण समुपदेशन केंद्राची मदत आपण या माध्यमातून आपण करतोय. पुढच्या किशोरवयीन मुलींना लैंगिक प्रशिक्षणाच्या बाबतीत जेंडर प्रशिक्षण आणि जीवन कौशल्याचं प्रशिक्षण देणे. तर ही एक फार महत्वाची योजना. ज्या शाळेमध्ये किशोरवयीन मुली आहेत तर यांना लैंगिक प्रशिक्षणाचे धडे या माध्यमातून आपण देतोय. ज्या शाळा आहेत त्यामध्ये वेगवेगळे वर्ग आहेत, विशेष वर्गाचं सुद्धा आपण यामध्ये आयोजन करतोय किंवा विशेष असं वर्ग आपण भरवतोय आणि या माध्यमातून आपण हे प्रशिक्षण त्यांना देतोय. नक्कीच सर. याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न, महिला म्हटलं की आरोग्य आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, निष्काळजीपणा करणं हा भाग येतोच. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाच्या योजना आहेत? हा एक महत्त्वाचा इश्यू आहे की आपण ज्यावेळेस आपलं साधारणतः शहरीकरणामध्ये सुद्धा बघितलं की झोपडपट्ट्याचं प्रमाण फार मोठं आहे. साधारणतः 50%, 40 ते 50% लोकसंख्या ही स्लममध्ये वास्तव्य करते, असं आपल्या साधारणतः 2011च्या सेन्सेस प्रमाणे हे निश्चिताने उघड झालेलं आहे. यामध्ये काही शंका नाही आहे. त्यामध्ये ज्या झोपडपट्ट्यामध्ये ज्या महिला आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला आहेत यांना आरोग्याची तपासणी करणे फार आवश्यक आहे. कारण त्या मोफत आरोग्य तपासणी करणे फार आवश्यक आहे. महिलांमध्ये साधारणतः आरोग्याच्या तपासणीमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे जास्त प्रकार आढळून येतात त्याच्यामध्ये. तर ते या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपण तपासणी करतोय आणि त्यांना या प्रकारे काय झालेलं आहे याबाबत सुद्धा आपण त्याच्यामध्ये सल्ला मोफत पद्धतीने आपण देतोय. ही एक फार महत्वाची योजना. या माध्यमातून आपण वेगवेगळे कॅम्प तयार करतोय आणि कॅम्पच्या माध्यमातून ही योजना आपण राबवतोय. पुढे जाऊन कुठे ट्रीटमेंट घ्यायची आहे त्याच्यासाठी काही आर्थिक सहाय्य अशी पण आपली काही योजना आहे? निश्चित मॅडम, की याकरता सुद्धा आपण आहे. आता पुढे आपण ज्यावेळेस योजनाचा उल्लेख करू त्याच्यामध्ये सुद्धा आपण याच्यामध्ये आहे की यांना आपण पुढे जाऊन आपल्याला काय करता येईल, तर यांना आर्थिक सहाय्य सुद्धा आपण त्या अनुषंगाने आपण देतोय. ही एक त्याच्यामध्ये महत्वाची योजना आहे. त्याचबरोबर महापालिका किंवा महापालिका शाळेच्या आवारामध्ये प्रसाधनगृह बांधणे ही एक महानगरपालिकेची महत्वाची योजना आहे. महिलांसाठी प्रसाधनगृह नाही आहेत, फार कमी प्रमाणात आपल्याला आढळून येतात किंवा ते जर उत्कृष्ट पद्धतीने आपण ह्या महिलाच्या माध्यमातून या निधीचा वापर करून तयार केले तर निश्चित त्यांना लाभ मिळेल. ही एक महत्वाची योजना आहे. नगरपालिका जर प्रसूतीकडे बालवाडी ज्या चालवत आहेत त्यांना पौष्टिक आहार किंवा गणवेश किंवा मोफत पुस्तके उपलब्ध करून देणे हा एक महिला आणि बाल विकास विभागाच्या माध्यमातून, महिला बालकल्याणच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आहे. यामध्ये आपण गणवेश सुद्धा देतोय मोफत पद्धतीने, पुस्तके सुद्धा उपलब्ध करतोय, पौष्टिक आहार देतोय. या प्रकारची आपण योजना या माध्यमातून केली. त्याचबरोबर आहे महिला एखाद्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलं आहे तर त्याचा गौरव सुद्धा करण्याची या माध्यमातून आपण योजना आखलेली आहे. एखाद्या महिलांनी चांगलं काम केलेलं आहे, उदाहरणार्थ
बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही चांगला व्यवसाय करताय आणि बचत गटाच्या माध्यमातून 15 ते 20 महिलांना तुम्ही त्याच्या माध्यमातून या उपजीविकेचं त्यांच्या घरचं किंवा त्यांचे घर याच्या माध्यमातून चालतात, अशा जर चांगल्या उत्कृष्ट महिला आहेत अशा महिलांचा सुद्धा सत्कार करणे, गौरव करणे हे एक आवश्यक आहे. हा एक महत्त्वाची योजना आहे. नक्की. त्याचबरोबर महिलांना कायदेविषयक किंवा विधिविषयक माहिती देणे किंवा त्यांचे हक्क काय आहेत, अधिकार काय आहेत, हुंडा उदाहरणार्थ की जसं महिला ग्रामीण ह्याच्यामधल्या योजना आहेत त्याच प्रकारे शहरी भागामध्ये सुद्धा ह्या योजना आहेत. उदाहरण घटस्फोट, लग्न, पोटगी, त्यावर बलात्कार, हुंडा आणि ह्या प्रकारच्या सगळ्या प्रकारचे कायदेविषयक या माध्यमातून आपण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. बरोबर आहे, कारण कायदे महिलांसाठी आहेत पण त्यांची माहिती महिलांपर्यंत पोहोचत नाही. तर इथे मोफत आपल्याला त्याच्याविषयीची माहिती येस या ठिकाणी त्या विषयाचे एक्सपर्ट्स आपण बोलवतोय आणि त्यांना या प्रकारे कॅम्पच्या माध्यमातून ही सगळी माहिती आपण त्यांना देतोय. बरं. पुढे महिलांसाठी खास वाचनालय सुरू करणे, वाचनालय सुद्धा या माध्यमातून आपण सुरू करतो. ही एक फार महत्वाची योजना या माध्यमातून आपण. म्हणजे ते वाचनालय फक्त महिलांसाठी असेल सर, असं प्रकारचं त्याचं स्वरूप असतं? हो, महिलांसाठी वाचनालय आहेत आणि महिलांच यामध्ये येऊन सर्व प्रकारचे यामध्ये मॅगझिन्स म्हणा, त्याचबरोबर वृत्तपत्र म्हणा, विविध प्रकारच्या सगळ्या वाचनाच्या सगळ्या गोष्टी, पुस्तके म्हणा, या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतो. ही एक आहे. त्याचबरोबर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, या ज्या भागामध्ये महिला राहतात त्याच भागामध्ये या प्रकारची इमारत उभी करायची आणि त्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम आपण सुरू करायचे. उदाहरणार्थ त्यामध्ये आम्ही आता साधारणतः 3 जानेवारीचा हा कार्यक्रम आम्ही घेतला आहे की सावित्रीबाई फुले यांची जयंती. या माध्यमातून आपण काय करतो की महिलांसाठी सावित्रीबाई फुलेंचं योगदान किती आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या मागचा जो इतिहास आहे त्या माध्यमातून आपण घेतोय. पथनाट्य सुद्धा. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एखाद्या महिलेला सहभाग घ्यायचा असेल तर तिने कुठे जाऊन संपर्क साधायचा आहे? निश्चित याकरता महापालिके माध्यमातून सुद्धा आम्ही योजना ज्या राबवतोय त्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा देतोय, पॅम्पलेट्स त्याचे देतोय, त्याची बोर्ड्स, बॅनर्स, होर्डिंग्स आपण लावतोय आणि साधारणतः महानगरपालिकेमध्ये महिला बाल विकास विभाग आहे त्या ठिकाणचे सगळे अधिकारी, शिवाय NLMचे अधिकारी, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन हा एक केंद्र शासनाचा मोठा उपक्रम आहे, केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत. या उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतोय आणि साधारणतः आर्थिक दुर्बल घटकातील ज्या झोपडपट्ट्यामधील ज्या महिला आहेत याचा जास्तीत जास्त सहभाग यामध्ये घेता येईल या प्रकारचा आपण प्रयत्न करतोय. नक्कीच सर. पुढची योजना सार्वजनिक ठिकाणी प्रसाधनगृह बांधणे. ही आपण जसं की शाळेमध्ये आहेत तसंच शहरीकरणामध्ये सुद्धा उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन आहेत, रेल्वे स्टेशनमध्ये किंवा मोठ्या गर्दीच्या ठिकाणी, वर्दळीच्या ठिकाणी मॉल पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने आपण सार्वजनिक ठिकाणी शौचालय किंवा प्रसाधनगृह आपण बांधण्याची योजना यामध्ये. मला वाटतं माननीय पंतप्रधानांनी पण त्याविषयी आग्रह धरलेला आहे आणि आज देश पातळीवर याबाबत एक प्रकारचा एक जागृती निर्माण झालेली आहे. म्हणून वेळोवेळी सगळ्याच ठिकाणी प्रसाधनगृहांची आवश्यकता आहे हे आपल्याला आता निदर्शनास आले. सर, याविषयी पुढच्या योजनेविषयी माहिती घेण्यापूर्वी कोल्हापूरवरून एक फोन आलेला आहे, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो, हा बोला. हा नमस्ते मॅडम. बोला. नमस्कार मॅडम, बोला बोला. हा, कोल्हापूर जिल्ह्यातून मी ग्रामीण भागातून बोलतोय. बोला. हा नमस्कार सर. एक प्रश्न होता की महिला सशक्तीकरण योजनेसाठी तुम्ही जे जिल्हा परिषद किंवा पंचायती समिती मार्फत जे शिलाई मशीन सारख्या योजना आहेत. हा विचारा. सलग प्रश्न विचारा महबूबजी. हा, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मार्फत जे सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण मध्ये तुम्ही शिलाई मशीन सारख्या जे योजना आहेत. महबूबजी, आपण न थांबता कृपया टीव्ही सेटचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. त्या योजनांचा लाभ कसं होतोय ग्रामीण भागाला मिळत नाही. म्हणजे कसं होतंय, डिप्लोमा झालेले किंवा कोर्स खरोखर झालेले ज्या महिला आहेत त्यांना त्याचा लाभ मिळत नाही आणि बोगस जे 50 रुपये 100 रुपये देऊन जे एखादं सर्टिफिकेट आणतात अशा महिलांना मिळतं त्याचा लाभ आणि त्यांनी त्याचा वापर करत नाहीत. ते कसं आहे, शिलाई मशीन घ्यायचं आणि विक्री करायचं असा धंदा चालतोय. त्याच्यासाठी शासनाचा त्याला काय पर्याय नाही काय? नक्कीच सर, या सगळ्या योजना आहेत पण या योजनांचा लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचतोय की नाही याच्याविषयी काही अंकुश ठेवण्यासाठी काही आहे का आपल्याकडे? निश्चित मॅडम, यामध्ये असं आहे की महिला आणि बालविकासच्या ज्या योजना आहेत या योजना खरोखरच आर्थिक दुर्बल घटकातील महिलांपर्यंत पोहोचणे हा एक प्रमुख त्याचा हेतू आणि उद्देश आहे. बरोबर.
जेणेकरून असं आहे की त्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्या स्वतःच्या पायावर उभं राहावेत व त्यांना आर्थिक स्तोत्र उपलब्ध व्हावं. हा एक आहे. त्या माध्यमातून ही शिलाई मशीन, पापड मशीन, शेवाई मशीन, शिलाई मशीन अशा विविध प्रकारचं साहित्य आपण त्यांना पुरवतोय. आता लाभार्थी निश्चिती हा एक महत्त्वाचा घटक यामध्ये आहे. खरोखरच चांगल्या लाभार्थीपर्यंत किंवा गरजू लाभार्थीपर्यंत योजना पोहोचवणे हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की त्या भागात राहणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील महिलांचे उत्पन्नाचे, जसं की आपण म्हटलं की त्याचे उत्पन्नाचे दाखले, वास्तव्याचे दाखले आणि त्याचबरोबर तिथे त्या आता उदाहरणार्थ हे कोल्हापूरमध्ये आहेत, तर कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून ते इन्स्पेक्शन होणंही अपेक्षित आहे, आवश्यक आहे. तर त्या भागातनं सुद्धा त्यांचं खरोखर गरजू ज्या महिला आहेत त्या गरजू लाभार्थ्यांचीच निवड होणे अपेक्षित आहे आणि अशा लोकांनाच ही योजना देणे ह्या शासनाचा खऱ्या अर्थाने हेतू आहे. योजना सफल होऊ शकतात जर त्या योग्य व्यक्तीपर्यंत या योजनेचा लाभ मिळाला तर. खरं तर ह्या नागरिकांची जबाबदारी आहे. शासनाच्या वतीने किंवा त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत करण्याचा, निधी पुरवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तो योग्य ठिकाणी निधी जाणं किंवा लाभ मिळणं ही गोष्ट अपेक्षित आहे. सर, आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्या सांगायच्या आहेत आपल्याला त्याच्याबद्दल आपण पुढे जाऊया. पुढे योजना आपली अशी आहे की पोलिओग्रस्त जे मुलं आहेत, 10 वर्षाच्या आतील मुलं जे आहेत त्यांना, पोलिओग्रस्त मुलांना सुद्धा आपण या योजनेच्या माध्यमातून आपण मदत करतोय. साधारणतः त्याच्या पोलिओग्रस्त मुलांचं अत्यावश्यक साहित्य जे आहेत ते आपण या माध्यमातून आपण पूर्ण करतो किंवा त्यांना आपण उपलब्ध करून देतोय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला ज्या 10 वर्षाच्या आतील आहेत, दृष्टीदोष आहे, तर अशा मुलींना सुद्धा या माध्यमातून आपण उपचारासाठी आर्थिक सहाय्य करतोय. त्याचबरोबर यांना साहित्य सुद्धा उपलब्ध करून देतोय. अशा प्रकारची साधारणतः 29 योजना या महापालिकेने करण्याबाबत शासनाने आदेश दिलेले आहेत. या योजना सगळीकडे इम्प्लिमेंट होत आहेत. मला वाटतं सर अनेक योजना आहेत की ज्यांच्याविषयी आपण खरं तर हा 1 तास आपल्याला पुरणार नाहीये, इतका या सगळ्या योजना आहेत. या योजनांच्या संदर्भामध्ये आपण असे सखोल माहिती घेत राहणार आहोत. मला वाटतं ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण सध्या कार्यरत आहात सर. आपण फार मोठ्या प्रमाणात भरीव पद्धतीने काम करत आहात. तर त्या ठाणे महानगरपालिकेने अनेक विविध योजना ज्या आहेत त्या नागरिकांसाठी सुरू केलेल्या आहेत आणि त्याच्याविषयीची माहिती पण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणं आवश्यक आहे. त्याविषयी काय सांगता येऊ शकतं सर? येस मॅडम, अतिशय छान आहे की मी ठाणे महापालिकेमध्ये कार्यरत आहे. साधारणतः आमच्याकडे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना आम्ही राबवतोय. त्या योजना साधारणतः आपण पुढे आपण जरा वापर करूया. तर साधारणतः 1ली ते 7वी आणि 8वी ते 10वी महापालिका शाळेमध्ये जे शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता आपण या माध्यमातून आपण देतोय. त्यानंतर 12वी पर्यंत 12वी नंतरचं जे पदविका शिक्षण घ्यायचं आहे किंवा कृषी, ॲग्रिकल्चर, त्याचबरोबर विधी विभाग किंवा अभियांत्रिकी यासारखे विविध प्रकारचं जे व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचं आहे यांना सुद्धा साधारणतः आम्ही 25,000 रुपयाची या माध्यमातून मदत करतोय. राज्यस्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय किंवा क्रीडामध्ये ज्या ज्या महिलांना सहभाग घ्यायचा आहे या महिलांसाठी सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून आम्ही 25,000 रुपयाची योजना या आर्थिक वर्षामध्ये साधारणतः पंचवार्षिक योजना आम्ही घेतलेल्या आहे. म्हणजे हे ठाणे महानगरपालिकेने योजना राबवत आहे. या ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आपण करतोय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या महिला आहेत त्यांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं आहे त्याकरता साधारणतः आपण 1 लाख रुपयाची योजना या माध्यमातून आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर बचत गटातील ज्या महिला आहेत त्यांना विविध प्रकारचं जे मागेल ते प्रशिक्षण, ते सर्व प्रकारचं प्रशिक्षण आपण या माध्यमातून आपण देतोय. ही योजना या माध्यमातून आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यांना रिटेल मॅनेजमेंटचं प्रशिक्षण, ही सुद्धा योजना या माध्यमातून आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर आहे निराधार निराश्रित विधवा ज्या महिला आहेत यांना व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसाय करण्यासाठी साधारणतः बँकेमधून लोन मंजूर केल्यानंतर 25,000 रुपयाची आपण मदत या माध्यमातून आपण त्यांना इंडिव्हिज्युअल म्हणून देतोय. ही एक महत्वाची योजना आपण या आर्थिक वर्षामध्ये माननीय आयुक्त आमचे जयस्वाल साहेब आणि अतिरिक्त आयुक्त श्री चव्हाण साहेब, अशोक चव्हाण साहेब, सुनील चव्हाण साहेब यांनी या योजना माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलेला आहे आणि योजना आर्थिक दुर्बल घटकापर्यंत कशा पोहोचल्या जातील या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर नोंदणीकृत बचत गट आहेत त्या बचत गटांना सुद्धा बँकेकडून लोन घेतलं की साधारणतः 50,000 पर्यंत आपण त्यांना या माध्यमातून आर्थिक मदत करतोय. ही एक महत्वाची बचत गटांमध्ये बचत गट सुरू व्हावेत, बचत गट सुरू करावेत. ठाणे महानगरपालिका अनुदान देणार आहे. अनुदान आपण त्यांना 50,000 रुपयाचं त्यांना आपण उपलब्ध करतो.
करतोय. बरं. ही एक योजना या माध्यमातून आपण घेतली आहे. त्याचबरोबर जिजामाता आधार योजना ही एक आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचं जर निधन झालं 18 ते 70 वयाच्या कुटुंबात वयोगटातील, तर साधारणतः त्यांना या माध्यमातून 50,000 रुपयाचं आपण अनुदान तिथे देतोय. म्हणजे पुरुष गेला तर स्त्रीला आणि स्त्री जर नसेल तर पुरुषाला, अशा पद्धतीने या ही मदत माध्यमातून हे मिळणार आहे? अपघाती बरं. निधन झालं तर यांना साधारणतः आपण 50,000 रुपयाचं आपण आर्थिक मदत या माध्यमातून आपण देतोय. त्याचबरोबर सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही केंद्र शासन पुरस्कृत, राज्य शासन पुरस्कृत योजना आहे. या माध्यमातून आपण विविध कार्यक्रम उपक्रम आपण राबवतोय, विविध मेळावे आयोजित करतोय. ही एक महत्त्वाची योजना या माध्यमातून आपण घेतलेली आहे. प्रभाग समितीने हे महिलांचे आरोग्य शिबिर आपण घेतोय. आरोग्य शिबिर हे आमच्याकडे 10 प्रभाग समिती आहेत. 10 प्रभाग समित्यामध्ये आरोग्य शिबिर म्हणजे महिलांचे विविध प्रकारचं चेकअप करणे, त्यांचे विविध प्रकारचे प्रश्न जे आहेत या माध्यमातून आपण ही योजना अंमलबजावणी करतोय. त्याचबरोबर महिला प्रतिनिधी जे आहेत त्यांचा महिला बालकल्याणमधील ज्या महिला सदस्य आहेत त्यांचा अभ्यास दौरा सुद्धा आपण यामध्ये घेतलेला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही एक महत्त्वाची योजना या माध्यमातून आपण घेतलेली आहे. या माध्यमातून आपण त्यांचा सर्व प्रकारचा या माध्यमातून सुरू केला. मला वाटतं सर ठाणे महानगरपालिकाच काय पण अनेक महानगरपालिकाच्या आणि शासनाच्या वतीने अनेक योजना आहेत ज्याचा जास्तीत जास्त महिला लाभ घेऊ शकतात. मला वाटतं ठाणे महानगरपालिकेच्या संदर्भात बोलायचं जर कोणाला याविषयी अधिक माहिती हवी असेल तर आपण एक आयडी देऊ शकतो की जिथे आपण संपर्क साधू शकतो. तो असा आहे बघा, www.nulmtmc.com या संकेतस्थळावर आपण भेट दिली तर आपल्याला याविषयीची सखोल माहिती उपलब्ध होऊ शकते. सर आपण आलात आणि खरं तर अनेक योजना आहेत, एक तास पुरणार नाही अशा आपल्याकडे खरंच पुष्कळ योजना आहेत ज्या आपल्याला चर्चा करायच्या आहेत. आपल्याकडे वेळ फार कमी अपुरा पडलेला आहे, पण मला वाटतं ज्या त्याच्यामध्ये समुपदेशनाचे केंद्र सुद्धा योजना आहे मॅडम. पाळणाघर आहे, समुपदेशन केंद्र आहे. नक्की सर, मला वाटतं आपण पुन्हा एकदा असाच कार्यक्रम करूयात आणि अधिक योजनांची माहिती आमच्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. आज आलात आणि आज आम्हाला जी काही माहिती पुरवली त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.